तानाजी सावंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं खातं तुमच्याकडे आलं। धुळकात पडलेल्या अॅम्ब्युलन्स कधीपर्यंत पुन्हा वापरात काढणार असा टोला लगावत अनिल परबांनी आंबेडकरांना सवाल केलाय। तर येत्या 8 ते 10 दिवसात अॅम्ब्युलन्सचं वाटप केलं जाईल असं उत्तर प्रकाश आंबेडकरांनी दिलंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी TV9 मराठीनं धुळकात पडलेल्या अॅम्ब्युलन्सचा मुद्दा समोर आणला होता। माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं खातं तुमच्याकडे आलंय। आजही कळत नाहीये की ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अॅम्ब्युलन्स आपल्याकडे पडून आहेत, धूळ खात पडलेले आहेत, नवीन अॅम्ब्युलन्स घेतलेले आहेत, त्याच 108च्या। अरे कोणाला नाही तर प्रसाद लाडला द्या चालवायला, ते चालेल ना, ते चालवतील, पण अशा धूळ खात का ठेवल्यात त्या? तर त्याच्या बाबतीतली माहिती द्या की त्या का धूळ खात पडलेल्या आहेत आणि त्या कधीपर्यंत वापरात काढणार? कित्येक ठिकाणी कोविडच्या काळामध्ये आपण आमदार निधीतून, खासदार निधीतून अँब्युलन्स बऱ्याच घेतलेल्या आहेत, परंतु या सगळ्या फक्त ड्रायव्हर्स नसल्यामुळे सगळ्या अँब्युलन्स तशाच्या तशा पडल्या आहेत। माझा मुद्दा असा आहे की 108च्या अँब्युलन्सचं आधुनिकीकरण आपण करणार होतात, त्याच कंपनीला आपण सेव्ह करतात का? नेहमी तीच कंपनीला मुदतवाढ देतात। मला असं वाटतं या 108च्या बाबतीत येणार काळात लवकरात लवकर निर्णय घेणार का? पूर्वीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांना एका बाजूला कोरोनाचे पेशंट्सला आणि त्या पेशंट नंतर त्यांच्या दुर्दैवानं मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना जो आर्थिक त्रास होत होता, त्यानंतर ह्या आपण अँब्युलन्स घेतल्या। या अँब्युलन्सची मागणी एका बाजूला प्राधान्यक्रमाने आपण ठरवली आणि त्या प्राधान्यक्रमाप्रमाणे पहिल्यांदा महानगरपालिकांबरोबर दुसरा टप्पा जो असेल तो मोठमोठी हॉस्पिटल्स आणि तालुक्याची ठिकाणं आणि विशेषतः दुर्गम आणि आदिवासी तालुके अशा पद्धतीने प्राधान्यक्रम करून आपण ठरवले। पुढच्या 8-10 दिवसांमध्ये त्याच्याबद्दल निर्गत केली।